मित्रांनो, हा व्हिडिओ सगळ्यात तुमच्या आवडत्या विषयावर आहे की ट्रिपसाठी खर्च किती झालाय. तर नवीन कोण पाहत असेल ना मित्रांनो, तर फॉलो करा यार मित्रांनो. तुमच्या भावाने पॅशन प्रो गाडीवर 68,000 किलोमीटरचा प्रवास केलाय, तर तुम्ही यार फॉलो नाही करत. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा ब्लॉग एकदम भारी राहणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता विषयावर हा ब्लॉग आहे मित्रांनो. तर भरपूर जणांचा प्रश्न होता की भाऊ, तू एवढ्या ट्रिपला जाऊन आला, तर त्या ट्रिपसाठी खर्च किती आला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण ट्रिपसाठी किती खर्च आला मी ते सांगणार आहे. तर खर्च आपण 5 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. एक म्हणजे पेट्रोल, दुसरं म्हणजे खाणं, तिसरं राहणं, चौथं गाडीचा मेंटेनन्स आणि पाचवा इतर खर्च. अशा 5 पार्टमध्ये डिवाइड केलाय. तर चला, तुम्हाला आता आज वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ दाखवतो. 5 खर्च 5 जाग्यावर. चला जाऊया आपण मित्रांनो. तर आपल्या ट्रिपमधील सर्वात मोठा खर्च आणि पहिला खर्च म्हणजे पेट्रोलला किती रुपये खर्च झाले. तर रोज मी नाही असा पेट्रोल पंपावर जातो आणि पेट्रोल टाकायचं. तर इथं 100चं टाकतोय मी. रोज मी 500चं पेट्रोल टाकायचं ट्रिपला गेलं. तर अगोदर पेट्रोल टाकूया, मग तुम्हाला किती खर्च झाला ते दाखवतो. 100चं पेट्रोल टाका मित्रांनो. तर आपल्याला नाही ह्या ट्रिपमध्ये टोटल 15,600 किलोमीटरचा प्रवास झाला आणि 15,600 किलोमीटरसाठी नाही आपल्याला जवळपास टोटल 31,000 रुपयाचं पेट्रोल लागलं. तर त्या मानाने कमी पेट्रोल लागलं, गाडीने ॲव्हरेज चांगलं दिलं. तर ॲव्हरेज चांगलं देण्याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगाल शेवटी. तर मला नाही जवळपास एका किलोमीटरला 2.10 रुपये खर्च आला, म्हणजे 2.10 रुपये खर्च आला एका किलोमीटरसाठी. अशा आपल्याला गाडीने ॲव्हरेज दिलं. तर ह्या पद्धतीने नाही आपल्याला जवळपास 48-49चं टोटल ट्रिपमध्ये नाही ॲव्हरेज पडलं गाडीचं. आणि 15,600 किलोमीटरसाठी नाही आपल्याला जवळपास 31,000 रुपयाचं पेट्रोल लागलं. हा पेट्रोलचा खर्च आहे आणि हा नाही आपल्या ट्रिपमधील सर्वात मोठा खर्च आहे मित्रांनो. ही ट्रिप मी इतक्या कमी बजेटमध्ये केली ना, तुम्हाला शेवटी पाहिल्यावर कळलंच मित्रांनो. ते एवढ्या खर्चामध्येच आपलं पेट्रोल बघलं, म्हणजे पूर्ण ट्रिपसाठी आपल्याला 103 दिवसासाठी 31,000 रुपये खर्च आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी नाही अनुभवात नाही येतात. मी सांगाल तुम्हाला अनुभवात नाही येतात कशा प्रकारे ॲव्हरेज कसं वाढवायचं ते पण मी सांगाल तुम्हाला पुढे गेल्यावर. आपल्या ट्रिपमधील दुसरा खर्च, जेवणासाठी किती पैसे खर्च झाले, तो खर्च सांगण्यासाठी मी तुम्हाला आज हॉटेलला घेऊन आलेलो आहे. तर सांगतो तुम्हाला आत गेल्यावर किती खर्च झाला. चला जाऊया. मित्रांनो, आपल्या ट्रिपमधील दुसरा खर्च म्हणजे जेवणासाठी किती खर्च झाला मित्रांनो. तर आपल्याला नाही ह्या ट्रिपमध्ये जवळपास 103 दिवस लागले ट्रिप पूर्ण करायला. तर त्या 103 दिवसामध्ये जेवणासाठी किती खर्च आला. तर मित्रांनो, शक्यतो आपण सगळीकडे हॉटेलमध्ये अशा प्रकारे त्यासाठी हॉटेलमध्ये व्हिडिओ काढायसाठी आलोय मी. तर मित्रांनो, आपल्याला नाही ह्या ट्रिपमध्ये 103 दिवसामध्ये नाही जे पहिले 3 दिवस होते, ज्यावेळेस आपण महाराष्ट्रात होतो, त्यावेळेस आपल्याला 1 पण रुपया खर्च करायला लागला नाही. आपल्या जे ओळखीचे होते त्यांनी सगळे जेवणाची वगैरे व्यवस्था केली. आणि रिटर्न येताना पण जे शेवटचे 3 दिवस होते त्यामध्ये पण आपल्याला जेवणासाठी 1ही रुपया खर्च करायला लागला नाही. आपल्याला जे रोडने आपले व्हिडिओ वगैरे पाहणारे होते त्यांच्यातर्फे जेवण म्हणजे त्यांना भेटलं की ते जेवण केल्याशिवाय सोडतच नव्हते, अशा प्रकारे आहे. त्यामुळं आपल्याला नव्हे 97 दिवसामध्येच मला स्वतःला जेवणासाठी पैसे खर्च करायला लागले. त्यामध्ये पण आपल्याला काही काही ठिकाणी महाराष्ट्रातली लोक भेटली जिथं जिथं, तर त्यांनी जेवायला घातल्याशिवाय जाऊन दिलं नाही आहे अशा प्रकारे. तर आपल्याला टोटल तसं म्हणलं तर 103 दिवसामध्ये आपल्याला नाही खाण्यासाठी 18,000 रुपये खर्च आलाय. तर 18,000 रुपये खर्च म्हणजे प्रति दिवस नाही काय ते 180 रुपये जर 103 दिवसामध्ये डिवाइड केला तर 180 रुपये येत होता. तसं म्हणलं ना तर जेवणासाठी एका टायमिंगला नव्हे 120 ते 140 रुपये लागतं. जर आपण शेवभाजी घेतली तर 80 रुपये आणि रोट्या 4-5 घेतल्या त्याचे मिळून नव्हे 120 ते 140 अशा प्रकारे जेवणाचा खर्च येतो. ते 2 टाईम डबल केलं तर 240 रुपयापर्यंत येतो. पण सगळ्याची आता जो तुम्हाला सांगितलं की काही 6 दिवस मला 1ही रुपया खर्च करायला लागला नाही. काही ठिकाणी काही लोक भेटली, समजा बाहेर राज्यातली असली किंवा प्रॉपर जरी असली समजा काही ठिकाणी, तर ते म्हणले की तुम्ही इतक्या लांब आलाय तर आम्ही तुम्हाला जेवण चालतो, आमच्यातर्फे जेवा, अशा प्रकारे पण झालं. त्यामुळे एवढा कमी खर्च आला आपल्याला नाही टोटल ह्या ट्रिपमध्ये किती 103 दिवसामध्ये 18,000 रुपये खर्च आला. म्हणजे आपल्याला पेट्रोलचे 31,000 आणि हे 18,000 असे 49,000 खर्च झाला 2 ह्याच्यात पेट्रोल आणि जेवणामध्ये. तर तुम्हाला कळलं का नाही हे कमेंट करून सांगा.
मित्रांनो, तर हा आपल्या ट्रिपमधील तिसरा खर्च आहे. राहण्यासाठी किती खर्च झाला? तर मित्रांनो, राहण्यासाठी किती खर्च झाला? राहण्यासाठी फक्त 100 रुपये खर्च झाला आपल्याला ह्या ट्रिपमध्ये. मित्रांनो, ज्यावेळेस मी गळणं निघालो होतो त्याच्या पहिल्या दिवशी मी नव्हे देवगड अहिल्यानगरमध्ये तिथं एक मंदिराचंच ही होतं विश्रामगृह. तिथं 30 रुपये तिकीट होतं राहण्याचं, म्हणजे 30 रुपये ही होतं. आणि त्यानंतर मग आपण नव्हे शेगावला गजानन महाराजच्या तिथं भक्तिनिवास आहे, तिथं नव्हे 70 रुपयात राहिलो होतो. अशा प्रकारे नव्हे आपल्याला पूर्ण ट्रिपमध्ये फक्त 100 रुपये राहण्यासाठी खर्च झाला. एवढीसा कमी राहण्यासाठी खर्च झाला आहे, बाकी कुठंच राहण्यासाठी खर्च झाला नाही. त्याच्या व्यतिरिक्त सगळं आपण टेंटमध्ये राहिलो, कुणी आपल्याला घरी थांबवून घेतलं फ्रीमध्येच, अशा प्रकारे आलं. काही ठिकाणी हॉटेलच्या रूममध्ये पण फ्रीमध्ये दिले, असं पण झालं होतं. तर अशा प्रकारे राहण्याला फक्त 100 रुपये खर्च आले. बाकी मग राहण्यासाठीचा मेंटेनन्स, समजा स्लिपिंग ब्लॅक बँकेट वगैरे काय, अजून त्या टेंटच्या एक्स्ट्रा स्टिक वगैरे घेतल्या ना आपण, ते सगळं पैसे ऑदर खर्चामध्ये टाकलं आहे मी. आणि राहण्यासाठी निव्वळ म्हणजे कुणाला भाडं दिलं असेल तर फक्त 100 रुपये भाडं दिलं, ते पण 2 दिवसाचं. एका ठिकाणी 30 रुपये आणि एका ठिकाणी 70 रुपये, असं राहण्यासाठी आपल्याला फक्त 100 रुपये खर्च आला ह्या ट्रिपमध्ये. मित्रांनो, तर राहण्यासाठी मला एवढा खर्च कमी कसं काय आला? तर मित्रांनो, माझ्याकडं नाही 2,500चं एक टेंट आहे, त्याच्याबरोबर 2,500ची एक स्लिपिंग बॅग आहे, त्याबरोबरच आपल्याकडं अजून काय मॅट वगैरे हे सगळं आहे. म्हणजे जवळपास माझा पहिल्यापासून 5,000 रुपये मी एक खर्च केला आहे, जे 1-1.5 वर्षापूर्वी. तोच खर्चामध्ये माझे राहण्याचे पैसे वाचत चाललेले आहेत. जर तुम्हाला देखील फिरायचं असेल आणि तुमच्यात ॲडजस्ट करायची क्षमता असेल तरच तुम्ही टेंटमध्ये राहा. टेंटमध्ये राहणं एवढं सोपं नाही आहे. टेंटमध्ये राहिलं तर तुम्हाला सकाळची अंघोळ नाही, वॉशरूम क्लीन नसतात, जसं असेल तसं यूज करायला लागतात, अशा प्रकारे आहे. सकाळी अंघोळीला थंड, अंघोळीला पाणीच नसतंय, असलं तरी एकदम थंड असतंय. मग मी तर काय करायचो, सकाळी अंघोळच करत नव्हतो, दुपारी एखाद्या पेट्रोल पंपावर थांबायचं आणि त्यांना म्हणायचं, अरे मला अंघोळ करायची, मोटर चालू करा, अशी रिक्वेस्ट करून अंघोळ करायला लागते. तुम्हाला वाटतं की एवढे पैसे वाचतात, पण हे पैसे वाचवणं सोपं नाही. त्यामागं मग तुम्हाला काय कायला असतं बाबा, रोज सकाळ सकाळ गरम पाण्याने आंघोळ करायची, अजून चांगलं वॉशरूमच पाहिजे, असं तसं जसं ॲडजस्ट होईल तसं. आपण काय वॉशरूम अगोदर पाहून विचारत नाही की बाबा टेंट लावून राहू का. आपल्याला जिथं चांगली जागा वाटली तिथं टेंट लावतो, मग जसं वॉशरूम असेल तसंच यूज करायला लागतं. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, तर तुम्हाला देखील फिरायचं असेल आणि तुम्हाला ॲडजस्ट करायची क्षमता असेल तर टेंट घ्या. डिकॅथलॉनचा टेंट घ्या, माझा आहे, तुम्ही पाहिले असतील मागं व्हिडिओ, तो 2,500चा टेंट आहे. स्लिपिंग बॅग घ्या एक चांगली 2,500पर्यंत, त्यांनी कुठं गेलं ते गाळ लागणार नाही. अशा प्रकारे एवढा खर्च केला तर तुमचं राहण्याचे खूप पैसे वाचतात. मित्रांनो, तर आपल्या ट्रिपमध्ये 4 नंबरचा खर्च म्हणजे गाडीच्या मेंटेनन्ससाठी किती खर्च आला? तर मित्रांनो, गाडीच्या मेंटेनन्ससाठी खूप कमी खर्च आला, कारण आपल्याला जे ऑइल वगैरे ते सगळं होतं ते फक्त मोटरोल कंपनीकडून भेटलं होतं, त्यामुळं काही जास्त खर्च नाही आला. पाहू शकतो आता गाडी इथं आमच्या इथं फिटर आहे, तो खोलतोय. तर आपल्याला नाही अख्ख्या ट्रिपमध्ये फक्त 1,000 रुपये मेंटेनन्ससाठी खर्च आला होता. त्यामध्ये पण एकदा मी चॉक ऑफसर भरून घेतले होते, त्यातच जवळपास 550 रुपये खर्च आला होता. चॉक ऑफसर आणि सर्व्हिसिंग वगैरे केली होती तिथंच. बाकी मग जे 400 रुपये आहेत व्हायचे ते कुठं चेनला ऑइल कर किंवा ऑइल चेंज करायला पैसे दे, असं मिळूनच फक्त 1,000 रुपये ट्रिपमध्ये पूर्ण खर्च आला आहे. पाहू शकता इथं गाडी. आणि अशा प्रकारे ह्यावेळेस लई कमी खर्च आला आहे सगळे. मित्रांनो, तर मेंटेनन्सचा एवढा कमी खर्च कसा आला? कारण आपल्याला नाही मोटूल कंपनीकडून सगळं जेवढं ट्रिपमध्ये ऑइल होतं ते सगळं दिलं होतं, त्यामुळं मेंटेनन्सचा खर्च कमी आला. जवळपास मोटूल कंपनीकडून नाही म्हणलं तरी नाही मला 7 ते 8 जागेवर मी सर्व्हिसिंग केली, आणि त्यात मला नाही जवळपास 1,000 रुपयाचं मटेरियल भेटत होतं प्रत्येक ठिकाणी. त्यामध्ये पेट्रोल, तुम्हाला मी सांगितलं की पेट्रोल गाडी ॲव्हरेज का जास्त देते, तर पेट्रोलमध्ये टाकायचं एक ही आहे मोटूल कंपनीचं, ते दाखवतो मी तुम्हाला नंतर ना, आता माझ्याकडे इथं नाही आहे. तर ते डब्बी आहे 200 रुपयाची, ती एकदा टाकी फुल केली की ती डब्बी टाकली ना की गाडीचं ॲव्हरेज वाढायचं, त्यामुळे माझं पेट्रोल पण वाचलं बऱ्यापैकी. आणि मोटूलचं ऑइल 1 नंबर आहे मित्रांनो. मी तिथं बर्फात तुम्ही पाहिलं की बर्फात एवढं मायनसमध्ये आपली साधी गाडी एका किकमध्ये स्टार्ट होत होती. तर त्यासाठी मोटूलचं ऑइल, तुम्ही देखील आता सर्व्हिसिंग वगैरे करत असाल कुठं तर मोटूलचं ऑइल टाका, एकदम बेस्ट ऑइल आहे, म्हणजे भारी. एवढं एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे साध्या गाड्यांसाठी. मी टाकत होतो ना ते तरी जरा भारीतलं होतं, ते काय ते 450 रुपयाला डब्बा होता. तुम्ही जर आपला रेग्युलर घेतला तर 380 रुपयापर्यंत डब्बा असतोय स्प्लेंडर वगैरेसाठी. तर ते टाकला ना तर तुम्हाला 3,000 पाहिजे गरजच नाही आहे किलोमीटर, अशा प्रकारे आहे. तर चला, अशा ह्याच्यामुळं मोटूल कंपनीने जवळपास आपल्याला
10 ते 12 हजार रुपयाचा सपोर्ट केला सगळा. तर त्यांचं धन्यवाद मनापासून. आणि त्याच्यामुळं नाही आपला ट्रिपमधला 10 ते 12 हजार रुपये खर्च कमी झाला. तर चला, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. ह्या माहितीवर अजून काही जाणून घ्यायचं असेल तरी कमेंट करा. मित्रांनो, तर आपल्या ट्रिपमधील सगळ्यात शेवटचा खर्च म्हणजे 5 नंबरचा खर्च, इतर खर्च म्हणजे एक्स्ट्रा खर्च काय झाला या ट्रिपमध्ये, तो एक्स्ट्रा खर्च, इतर खर्च. तर मित्रांनो, इतर खर्चामध्ये तुम्ही मागे 4 पार्ट पाहिले, त्यात किती खर्च झाला ते पण पाहिलं. आपलं एकदम कमी खर्च झाला ह्या ट्रिपमध्ये. तर इतर खर्चामध्ये नव्हे, ह्यामध्ये काय काय आहे त्यामध्ये नेपाळमध्ये गाडीच्या परवानग्या आल्या, भूतानमध्ये गाडीच्या परवानग्या आल्या, त्यानंतर आपण काही ठिकाणी काही वस्तू खाण्यासाठी घेतलेल्या त्या पण इतर खर्चामध्येच आल्या. अजून आपण हे काय म्हणलं त्याला, आपल्या चार्जिंग केबल वगैरे खराब झाल्या होत्या, टेनच्या दांड्या हरवल्या होत्या, असे म्हणजे भरपूर सारे खर्च इतर खर्चात आल्या. समजा मी एखादी वस्तू घेतली, तर थंडी वाजत होती म्हणून आपण टोपी घेतली, अजून ते खातरायला मॅट वगैरे घेतले, अशा सगळ्या गोष्टी मिळून इतर खर्चात आहे. तर टोटल आपल्याला नाही इतर खर्च 17,000 रुपये आला आहे. ह्या खर्चामध्ये नाही ते आपल्याकडून जे 3,500 रुपये पडले होते ते पण आपण ह्याच खर्चामध्ये इतर खर्चामध्येच इन्क्लूड केलेले आहेत. अशा प्रकारे टोटल खर्च आलेला आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला ह्या ट्रिपमध्ये इतर खर्च टोटल 17,000 रुपये इतर खर्च आलेला आहे. त्या इतर खर्चाचं तुम्हाला काय इतर खर्चामध्ये खर्च आला हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवल. तर चला जाऊया आपण, तुम्हाला सगळ्या ह्याचा टोटल किती खर्च आला ते मी सांगतो आता. मित्रांनो, तर अशा प्रकारे 5 पार्टमध्ये आपण खर्च डिवाइड केला होता आणि अशा प्रकारे 5 पार्टचा तुम्हाला मी खर्च सांगितला. 5 पार्ट टू एक खर्च आहे, 6वा पार्ट पण आहे, तो म्हणजे गाडीचा जाण्याच्या अगोदरचा मेंटेनन्स, आल्यानंतरचा मेंटेनन्स. तर मित्रांनो, आपण जाण्याच्या अगोदर गाडीला जवळपास 5,000च्या आसपास खर्च केला होता. तर तो 5,000 पकडला आणि गाडी आल्यानंतर अजून मला गाडीचं चेन किट बदलायचे, टायमिंग चेन किट बदलायचे, अजून ती स्टार्टर मोटर बिटर, म्हणजे 5,000 रुपये आल्यावर पण मला खर्च आहे. गाडीचं ते स्पीडोमीटर बंद पडलं ते करायचे, असं 5,000 म्हणजे अजून 10,000 रुपये खर्च वाढतोय. हा 6वा खर्च आहे. म्हणजे गाडीच्या मेंटेनन्समध्येच पण तो जाण्याच्या अगोदर आणि जाऊन आल्यानंतरचा अशा प्रकारचा खर्च आहे. टोटल रनिंग खर्च जो आहे ना, तो पहिले 5 पार्ट आहे तोच आहे. तुम्हाला सांगतो नक्की किती खर्च झाला आहे आता. तर मित्रांनो, पहिला खर्च होता आपला पेट्रोलचा खर्च. पेट्रोलचा खर्च 31,000 रुपये झाला होता आपला. आपण इथंच लगेच कॅल्सी ओपन करू, तुम्हाला मी ह्याच्यावर पण दाखवलं स्क्रीनवर. 31,000 रुपये आपला पेट्रोलचा खर्च झाला होता. त्यानंतर जेवणासाठी आपल्याला 18,000 रुपये खर्च झाला होता. हे म्हणजे 2 ह्याच्यात 49,000. त्यानंतर आपल्याला राहण्यासाठी फक्त 100 रुपये खर्च झाला होता. तर 100 रुपये राहण्यासाठी. त्यानंतर आपल्याला गाडीच्या मेंटेनन्ससाठी फक्त 1,000 रुपये खर्च झाला होता. तर 1,000 रुपये ते ॲड केले. त्यानंतर आपल्याला इतर खर्च जो इतर खर्च आहे बाकीचा, तो 17,000 खर्च झाला होता. असे आपले टोटल 67,000 रुपये खर्च झाला ट्रिपमध्ये, रनिंग खर्च. अरे लय कमी खर्च झाला 103 दिवसामध्ये एवढीचा खर्च. भाऊ, मी शॉक झालो, कारण सगळा मेन खर्च नाही वाचला कुठं ते तुम्हाला सांगतो. मेन खर्च वाचला आपला राहण्याचा खर्च. तर राहण्याचा खर्च आपण कुठं जरी राहिलो असतो तर मिनिमम 500 रुपयाला रूम आहे हॉटेल रूमला. तर राहण्याचाच 103 दिवसाचा नव्हे जवळपास 50,000 रुपये खर्च ह्याच्यातनं कमी झाला आहे. त्यामुळं हा खर्च एवढा कमी दिसतोय मित्रांनो. तर टोटल आपला रनिंग खर्च म्हणजे घरनं निघाल्यावर घरी परत येतोपर्यंत आपल्याला जवळपास 67,100 रुपये आपला रनिंग खर्च झाला आहे. त्या व्यतिरिक्त पूर्ण ट्रिपचा खर्च, गाडीची जाण्याची तयारीवर आल्यानंतरची तयारी, ही सगळं पकडलं तर आपल्याला 77,000 रुपये, म्हणजे थोडक्यात 78,000 पकडा. 78,000 रुपये आपल्याला पूर्ण ट्रिपसाठी खर्च आलेला आहे. खूप कमी खर्च आला आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कुठली माहिती जाणून घ्यायची ती पण कमेंट करून सांगा. नेपाळमध्ये किती खर्च झाला आहे जाणून घ्यायचा आहे का, काय जाणून घ्यायचं आहे ते कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटवर मी नक्कीच व्हिडिओ बनवून. आणि सबस्क्राईब करा यार. इतके फिरलो तरी माझे सबस्क्राईबर अजून 20,000चा पण आकडा गाठला नाही. तर 20,000 पूर्ण करा मित्रांनो. चला बाय. नवीन पाहत असेल त्यांनी तर 20,000 पूर्ण करा.